आपण जीवदान बामणनगरी या नावाने संघ पाहत असतो, परंतु आज तोच संघ या ठिकाणी पुरस्कृत देखील केलाय. निशिता 11 बामणनगरी या नावाने देखील त्यांच्या विरुद्धमध्ये मुरबी प्रेमनाथ 11 मुरबी हा संघ देखील मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळेल. एक चांगली बिग फाईट पाहायला मिळेल. कर्णधार तेजस मात्रे त्याच्या विरुद्धमध्ये कर्णधार ओमकारजी पाटील. तर विनंती असेल की सलामीची जोडी लवकरात लवकर मैदानामध्ये दाखल करायची आहे. आमचे ऑफिशियल पंच देखील या ठिकाणी सज्ज होतात. खऱ्या अर्थाने आपण एक काय भारतीय टीमच्या दरम्यान विनोदजी कांबळे सरांना देखील खेळताना पाहिलं आणि त्यांचेच लहान बंधू बंटी कांबळे देखील पंचांच्या भूमिकेमध्ये या स्पर्धेच्या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळतात. तर रफिक सर देखील मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतात. एक चांगली मॅच पाहायला मिळेल. प्रेमनाथ 11 मुरबी आणि त्याचबरोबर आपण पाहू शकाल त्यांच्या विरोधामध्ये निशिता 11 बामणडोंगरी हा संघ मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळेल. आणि ज्या प्रकारे मैदानामध्ये दाखल झालाय टेनिस बॉल क्रिकेट जगतामधील एक समसमता सितारा ज्या खेळाडूने खऱ्या अर्थाने आज मुरबी गावाचं नाव संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेट जगताच्या पटलावरती उंचावलं. आखाती देशांमध्ये ज्या खेळाडूने मुरबी गावाचं नाव उंचावलं तो खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. आणि ज्याने जो षटकार लगावला होता आणि ती षटकाराची व्हिडिओ आपण खऱ्या अर्थाने भारतीय टीमचे खेळाडू माजी खेळाडू आकाश चोपडा सरांच्या माध्यमातून देखील त्यांच्या इंस्टाग्राम पेजच्या माध्यमातून त्यांनी मात्र जर खऱ्या अर्थाने कॉमेंट्री डेब्यूट देखील केली त्या व्हिडिओवर आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वात्रिक तो व्हिडिओ देखील प्रसारित झाला. भारत टेनिस बॉल क्रिकेट जगतामधील एक नामांकित स्पर्धा आपण पाहिली होती STCPL. त्या स्पर्धेमध्ये त्याने तो स्ट्रोक लगावला होता. नुकतीच रायगड प्रीमियर लीग ही स्पर्धा देखील आपण पाहिली. त्या स्पर्धेमध्ये देखील चांगला प्रात्यक्षिक आपण पाहिलं. मैदानामध्ये दाखल झालाय ओमकार पाटील आणि त्याचबरोबर विकी पाटील दोन्ही बंधूंची जोडी. आणि खऱ्या अर्थाने या जोडीने रायगड ग्रामीण क्रिकेटमध्ये एक चांगला थरारम्य खेळ देखील केलाय. एक डावखुरी हाताचा गणागाती खेळाडू विकी पाटील देखील आपल्याला पाहायला मिळतोय. तर बॉलिंग मार्कवर देखील यावेळेस आमंत्रित केलं जाईल ज्या गोलंदाजाने खऱ्या अर्थाने रायगड ग्रामीण क्रिकेटमध्ये वेग दाखवला व आपल्या वेगाने अनेक प्रेक्षकांची मने जिंकली तो गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. ओमकार नाईक देखील आपल्याला पाहायला मिळतोय बॉलिंग मार्कवर. तर मॅच देखील मैदानामध्ये स्टार्ट होताना आपल्याला पाहायला मिळते. तुर्तास जाऊया डीजे मास्टरकडे एक सुमधुर संगीत डीजे मास्टर रत्नदीप यांच्या माध्यमातून. माना अनजान है तू मेरे वास्ते, माना अनजान हूँ मैं तेरे वास्ते, माना अनजान है तू मेरे वास्ते, माना अनजान हूँ मैं तेरे. तर मी विनंती करेन की बामणडोंगरी नगरीचे आदरणीय रामजी नाईक साहेब की आपण देखील व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं. आपल्या देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतो. तर मॅच स्टार्ट आमंत्रित केले P1च्या पहिल्या ओव्हरसाठी स्ट्रायकिंग एंडला महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट जगतामधील एक चमचमता सितारा ओमकार पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. या मॅच मध्ये पहिल्या 5 ओव्हर मध्ये किती रनचं टार्गेट सेट केलं जाईल हे प्रश्नचिन्ह देखील आपल्याला पाहायला मिळेल या मॅचच्या माध्यमातून. मॅच स्टार्ट होईल. आपण पाहू शकाल आमच्या पंचांच्या माध्यमातून ग्रीन सिग्नल आमच्यापर्यंत जरूर कळवलं जातं.
तर एक मेगा मॅच आपल्याला पाहायला मिळेल या स्पर्धेच्या निमित्ताने. बॉलर ओमकार नाईक सज्ज होतो स्ट्रायकिंग एंडला, बॅट्समन ओमकार पाटील, दोन्हीही खेळाडू ओमकार नामक. परंतु आज कोणता खेळाडू यावेळेस यशस्वी ठरेल हे प्रश्नचिन्ह जरूर आहे. 5 ओव्हरची मॅच, P1 चे पहिले षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरसाठी ओमकार नाईकला आमंत्रित केले ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल तर या स्पर्धेमधील 160वा आज चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम दर्जाचं गुणलेखन देखील सचिन दादा पाटील आणि चौकाराने खातं खोलणारा 40वा खेळाडू देखील ठरलाय ओमकार पाटील. कोलर पद्धत बाटकर देखील आपण पाहिली. 30 थरार चेंडू क्रिकेटचं ब्रह्मास्त्र रिलीज करण्याचा प्रयत्न केला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण पाहिला यंदाच्या घडीला जसप्रीत बुमराच्या माध्यमातून देखील अशा प्रकारचे चेंडू पाहिले. IPLच्या फॉर्मॅटमध्ये मुंबई इंडियन्स टीम कडून लसित मलिंगाने देखील अशा प्रकारचे चेंडू रिलीज केलेत आणि एक काय झहीर खानच्या माध्यमातून देखील मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय की काय, फिल्डर त्या ठिकाणी तैनात होता परंतु ज्या वेळेस ओमकार पाटीलचा झेल सुटला जातोय त्या वेळेस ओमकार पाटीलच्या माध्यमातून एक मोठी खेळी साकारली जाते. परंतु आज या संधीचं सोनं कशा प्रकारे करेल हा बॅट्समन, कारण ज्या ठिकाणी गेलाय त्या ठिकाणी प्रेक्षकांची मन जिंकली. अनेक चाहते देखील आहेत. नुकताच 12th मॅनच्या भूमिकेमध्ये आपण देवेशला देखील पाहतोय, त्याने देखील ओमकार पाटीलला ची प्रतिमा त्याच्या हातावर रेखाटली. यावेळेस देखील पुन्हा एकदा पक्षात उडतो पक्ष्यांचा थवा, अख्ख्या महाराष्ट्रात फक्त मंदाबाईचीच हवा. तर आदरणीय मिलिंद दादा भोईर यांचं आगमन देखील होते, त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. एक चांगले युवा उद्योजक देखील आहेत, तेवढेच समाजसेवक देखील आहेत. यावेळेस देखील पुन्हा एकदा मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न, परंतु फिल्डर पोहोचेल तोपर्यंत 2 धावा यावेळेस कंप्लीट केल्या जात आहेत. एक चांगला फ्लाइंग स्टार्ट देण्याचा प्रयत्न केला जातोय ओमकार पाटीलच्या माध्यमातून देखील. आतापर्यंत जर आपण स्कोरबोर्डचा विचार केला तर 14 रन स्कोरबोर्डवर देखील आपल्याला पाहायला मिळतात. आज या स्पर्धेचा शेवटचा आणि निर्णायक दिवस आणि या निर्णायक दिवसामधील या अप्रतिम लढती देखील आपल्याला पाहायला मिळतील. त्यामधील पहिली लढत आपल्या समोर रंगली जाते. निशिता 11 बामन डोंगरी त्यांच्या विरुद्धमध्ये प्रेमनाथ 11 मुरबी. तर यावेळेस खेळाडूला देखील दुखापत होताना आपल्याला पाहायला मिळते. जो 12th मॅन आहे प्रसाद दादा कडू यावेळेस मैदानामध्ये जाईल की काय प्रश्नचिन्ह जरूर आहे. तर रोहित मात्रे ज्यावेळेस येईल तुमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आणि जो 12th मॅन होता प्रसाद दादा कडू मात्र मैदानामध्ये जाईल फिल्डिंग साठी. टीमची धावसंख्या आतापर्यंत आपण पाहतोय 14 रन या स्कोरबोर्डवर देखील होताना आपल्याला पाहायला मिळतात. अजूनपर्यंत जर आपण विचार केला तर शेवटचा एक बॉल शिल्लक असेल. एक चांगला एफर्ट त्याच्या माध्यमातून आपण पाहिलं. सुरुवातीला ज्या प्रकारे तो झेल घेताना मात्र जरूर जे जजमेंट आपण पाहिलं चांगल्या दर्जाचं जजमेंट देखील होतं.
शेवटचा एक बॉल शिल्लक असेल. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होईल ओमकार नाईक. यावेळेस देखील मैं बंगाली बाबू आया ग मैं कौड़ी देखने लाया. मैं बंगाली बाबू आया ग मैं कौड़ी देखने लाया. एका ओव्हरचा खेळ देखील आतापर्यंत झालाय आणि टीमची धावसंख्या देखील स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळते. ती म्हणजे 20 बिनगडी बाद 20 रन देखील आपल्याला धावफलकावर होताना आपण पाहतोय. एक चांगला फ्लाइंग स्टार देण्याचा प्रयत्न ओमकार पाटीलच्या माध्यमातून. तर स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन यावेळेस आपल्याला पाहायला मिळेल विकी पाटील. आणि सुरुवातीला 6 बॉलचा खेळ देखील आपण पाहिला ओमकार पाटीलच्या माध्यमातून आणि त्यामध्ये त्याने 20 रन देखील टोलावल्यात. एक काय होता भारतीय टीमच्या दरम्यान ज्या प्रकारे भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सर त्याचबरोबर वीरेंद्र सेहवाग सर सलामीला जायचे त्यावेळेस तोडफोड पद्धतीची बॅटिंग करायचे. वीरेंद्र सेहवाग सर त्यांच्या जीवनात देखील 20 आकडा सफलतेचा होता. परंतु यावेळेस धावफलकावर देखील धावा होत आहेत त्या म्हणजे 20 आणि एक चांगली तोडफोड पद्धतीची बॅटिंग ओमकार पाटीलच्या दरम्यान पाहिली. बॉलिंग मार्कवर सज्ज होईल गोलंदाज. यावेळेस देखील हा फुलटॉस पद्धतीचा बॉल होता. गोलंदाजीच्या मार्कवर आमंत्रित केले गोलंदाज निखिल खोतला. आणि यंदाच्या हंगामात देखील चांगली कामगिरी या खेळाडूच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळते. कौतुक करावं लागेल कर्णधार तेजसदादा म्हात्रेचं देखील. कारण अनेक नवनवीन खेळाडूंना त्यांच्या माध्यमातून संधी दिली जाते आणि ते खेळाडू देखील संधीचं सोनं करताना आपल्याला पाहायला मिळतात. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आहे विकी पाटील. बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा आमंत्रित केले निखिल खोतला. आपण पाहिलं पहिलाच बॉल त्याने रिलीज केला. डॉट बॉलची समाप्ती झाली आणि यावेळेस देखील पुन्हा एकदा आपल्याला हा बॉलर सज्ज होताना पाहायला मिळेल. अधिक पावलांचा रनअप देखील आपण पाहतोय. यावेळेस देखील फक्त दिशा दिली कारण टेक्निकल क्रिकेट जरूर खेळण्याचा प्रयत्न केलाय. पहिल्याच बॉलवर यावेळेस इरादे स्पष्ट केलेत. हा चौकार देखील आपल्याला पाहायला मिळतोय. नुकते ज्यांचं आगमन देखील होतंय रायगड टेनिस बॉल क्रिकेट जगतामधील एक नामांकित समालोचक रवींद्रजी म्हात्रे अर्थातच रिवॉल्व सर या ठिकाणी दाखल झालेत. पंचांचा इशारा येईल. येस इट इज अ वाईट स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता बॅट्समनचा हलक्या हाताने आणि ज्या प्रकारे वाईट बॉलचा इशारा आमच्यापर्यंत दर्शवलाय. टीमची धावसंख्या आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 25 रन 25 रन. आतापर्यंत 25 धावा या धावफलकावर देखील होतात. प्रेमनाथ 11 मुरबी आणि त्याचबरोबर निशिता 11 बामण डोंगरी 70वा वाईट बॉल देखील आपण पाहिला या स्पर्धेमधील. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होईल निखिल खोत राऊंड द विकेट. यावेळेस देखील पुन्हा एकदा दिशा देण्याचा प्रयत्न केला जातोय. अप्रतिम दर्जाचा स्ट्रोक. चेंडू जाईल पॉइंट. थँक्यू. अप्रतिम दर्जाचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. एकीकडे राईट हँड बॅट्समन एकीकडे लेफ्ट हँड बॅट्समन आणि यावेळेस एक चांगलं कॉम्बिनेशन देखील या दोन्ही फलंदाजांच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळते. बॉलर निखिल यावेळेस देखील पुन्हा एकदा मोठा
आई माझी एकुली तुझी गो आई माझी एकुली तुझी आई माझी सर्वानु राग सर्वानु राग आई माझी सर्वानु राग सर्वानु राग आई माझी हटकोनाची बाटे गो आई माझी हटकोनाची बाटे आगे आगरी गोल्या आगरी गोल्यांची ज्याने मात्र 8 रनचं प्रात्यक्षिक देखील साकार केलं आपल्या टीमसाठी. बॅट्समन मैदानामध्ये दाखल होईल 1 डाऊन साठी. बंटी ठाकूर देखील आपल्याला पाहायला मिळतोय. अल्पावधीमध्येच रायगड टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये नावारूपाला आलेला खेळाडू आणि ज्या खेळाडूकडे क्षमता देखील आहेत चौफेरहीन आपल्यातून बॅटिंग करायची आणि तोच खेळाडू देखील मैदानामध्ये दाखल झालाय. परंतु कौतुक करावा लागेल गोलंदाज निखिल खोतचं देखील, कारण जे वादळ निर्माण केलं होतं प्रेमनाथ इलेव्हन मुरबी या टीमने ते वादळ देखील यावेळेस थोडंसं थांबवण्याचा प्रयत्न करतोय. हा बॉलर पहिली विकेटचं पतन झालं. विकी पाटील बाद झाल्यानंतर बंटी ठाकूर मैदानामध्ये दाखल झालाय. स्ट्रायकिंग गेंडला ओमकार पाटील सज्ज होतोय. यावेळेस देखील बॅट्समन चौकार. आया है राजा लोगो रे लोगो राजा के संग संग झूम लो झूम लो आया है राजा राजा के संग संग झूम लो झूम लो तेरो का मैं हूं शेर यारो. थँक्यू. मेगा स्क्रीनवर ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहू शकाल. ज्या प्रकारे गोलंदाज रनवे मध्ये होता चेंडू रिलीज केल्यानंतर स्टान्स बदलले आणि त्यानंतर मात्र जर आपल्या हँडल अतिशय दर्जाचा फिरवण्याचा प्रयत्न यावेळेस देखील पुन्हा एकदा आपल्या अनोख्या शैलीने आणि ज्या प्रकारे कालच्या दिवसामध्ये देखील खुल्या गटातील स्पर्धेमध्ये कालच्या दिवसामध्ये देखील अशाच प्रकारचा स्ट्रोक आपण पाहिला. विश्वजित ठाकूरच्या विरुद्धामध्ये टीमची धावसंख्या आतापर्यंत होते ती म्हणजे 37 रन होतात. आतापर्यंत 2 ओव्हरचा खेळ झालाय आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 1 गडी बाद 37 रन 37 लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर सेकंड ओव्हर कंप्लीट. Manoj in the mix. तर बॉलिंग मार्कवर देखील कल्पेश ठाकूरला आमंत्रित केले. ओव्हर नंबर 3 एक चांगला अष्टपैलू खेळाडू रायगड ग्रामीण क्रिकेट मधला. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होईल. कल्पेश ठाकूर स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन बंटी ठाकूर. सदतीस रन देखील आतापर्यंत होताना आपल्याला पाहायला मिळतात. ओव्हर नंबर 3 यावेळेस पहिलाच बॉल हलक्यात आणि चेंडूला दिशा दिली. एक सिंगल यावेळेस कंप्लीट केली जाते. दुहेरी रनचा प्रात्यक्षिक, परंतु फिल्डर थोडासा फंबल झाल्यानंतर ओमकार पाटीलने ते प्रात्यक्षिक पूर्ण केलं. 2 रनच्या अखेरीस आतापर्यंत धावफलकाचा जर विचार केला 39 रन 39 धावा धावफलकावर होत आहेत. सुरुवातीला 2 ओव्हरमध्ये आपण 37 रन पाहिल्या. यावेळेस देखील क्रिकेट मधलं टेम्परामेंट पाहायला मिळते, परंतु निखिल खोत त्या ठिकाणी तैनात होता. चांगली फिल्डिंग
एकच सिंगल यावेळेस कंप्लीट केली जाते. एका सिंगलने आतापर्यंत 40 रन स्कोरबोर्डवर देखील आपल्याला होताना पाहायला मिळतात. या कडाक्याच्या उन्हामध्ये एक चांगला खेळ देखील आपल्याला पाहायला मिळतोय. प्रेमनाथ 11 मुरबी त्यांच्या विरुद्धमध्ये निशिता स्पोर्ट्स वामन डोंगरी. कोल्हूर पद्धतीचा बॉल होता. चेंडू जाईल, फिल्डर पोहोचेल तोपर्यंत वाईडिश लॉंगॉनच्या दिशेने हात चौकार. नऊ बॉल मध्ये 32 रनवर खेळतोय बॅट्समन ओमकार पाटील. आतापर्यंत 44 धावा होतात. यावेळेस अनोखी शैली देखील आपल्याला पाहायला मिळाली, कारण सुरुवातीला स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता आणि तदनंतर ते स्टान्स पुन्हा एकदा बदलले. एक सिंगल यावेळेस कंप्लीट केली. एका सिंगलने आतापर्यंत 45 रन देखील होतात स्कोरबोर्डवर. एक चांगली पार्टनरशिप करावी लागेल या दोन्ही फलंदाजांना. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, हा फटका सफल होईल की काय? फिल्डर चेंडू मागे धावतो. स्विच हिट सफल. तर एक चांगला स्ट्रोक देखील आपण पाहिला. पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न, चेंडू जाईल. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत येतोय. 22च्या स्वरूपामध्ये 4 धावा मिळताना पाहायला मिळतात. 53 रन, 53 रन, अर्धशतक यावेळेस कंप्लीट होईल. टीम प्रेमनाथ 11 मुरबी. तर 3 ओव्हरचा खेळ झालाय. पाणी घेऊन मैदानामध्ये जायचंय. जे दोन्ही 12th मॅन आहेत. तीन ओव्हरचा खेळ देखील आतापर्यंत झाला आणि स्कोरबोर्डचा जर विचार केला तर 53 रन आतापर्यंत धावफलकावर देखील होताना आपल्याला पाहायला मिळतात. शेवटच्या 2 ओव्हरचा खेळ अजूनपर्यंत शिल्लक असेल. किती रन येतील या शेवटच्या 2 ओव्हर मध्ये प्रश्नचिन्ह जरूर असेल. प्रेमनाथ 11 मुरबी या टीमच्या दरम्यान मोठ्या संख्येने मायबाप प्रेक्षक देखील आपल्याला पाहायला मिळतात. युट्यूबच्या माध्यमातून देखील साईप्रीत लाईव्ह मेगा स्क्रीनवर तुम्ही पाहू शकाल. आतापर्यंत 33 या धावसंख्येवर खेळतोय बॅट्समन ओमकार पाटील. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आहे. तर बॉलिंग मार्कवर देखील यावेळेस आमंत्रित केले भानुदास मात्रेला. रायगड ग्रामीण क्रिकेट मधला आणखी एक समसमता सितारा यावेळेस सज्ज होईल आपल्या बॉलिंग मार्कवर. तर स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आहे ओमकार पाटील. यावेळेस देखील क्रिकेट मधलं टेम्परामेंट पाहायला मिळते. एक लॉंग बाळा तुला भूक लागली का? घरी जा घरी.
एक चांगला स्ट्रोक देखील आपण पाहिला एक्स्ट्रा कव्हर पॉइंटच्या दिशेने. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होईल भानुदास मात्रे. यावेळी आतापर्यंत 12 बॉल मध्ये 43 रनवर खेळतोय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, फटका चांगला, एक सिंगल यावेळेस कंप्लीट केली जाते. एका सिंगलने टीमची धावसंख्या पुढे सरसावली जाते. 64 रन 64. यावेळेस स्ट्रायकिंग एंडवर बॅट्समन येईल. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, बॅटच्या टॉयचा वेध घेतला, तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट केली आणि 65 रन होत आहेत. आतापर्यंत स्कोरबोर्डवर देखील प्रेमनाथ 11 मुरबी या संघाच्या देखील मोठ्या संख्येने मायबाप साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून देखील आमच्या समेत जोडलेत. त्यांचं देखील आम्ही आरके ट्रॉफी 2021 मध्ये सहर्ष स्वागत करतोय. यावेळेस देखील वॉट अ क्लासिकल पाटील चौकार. What? Check this out, right? लकड़ी की काठी काठी पे घोड़ा घोड़े की धुन पे जो मारा हथौड़ा घोड़ा 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 घूमता के घोड़ा लकड़ी की काठी काठी पे घोड़ा घोड़े की धुन पे जो मारा. थँक्यू. त्याचबरोबर अवी दादा पाटील, दीपक दादा पाटील आणि मॉन्टी दादा पाटील यांच्या माध्यमातून देखील शुभेच्छा आल्यात प्रेमनाथ 11 मुरबी या संघाला आतापर्यंत. आणि ज्या प्रकारे 48 या धावसंख्येवर देखील खेळाडू खेळतोय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, एक सिंगल यावेळेस कंप्लीट केली जाते. दुहेरी रनचं प्रात्यक्षिक होईल की काय, आणि या एक रन अवघी फक्त एकच धाव दूर होता वैयक्तिक अर्धशतकापासून. 4 रनवर असताना त्याचा झेल सोडला गेला होता आणि तदनंतर एक चांगलं प्रात्यक्षिक त्याने साकार केलं. टाळ्यांचा वर्षा होतोय प्रेमनाथ 11 मुरबी या टीमच्या खेळाडू कक्षामध्ये. 4 ओव्हरचा खेळ देखील आतापर्यंत कंप्लीट झाला आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 गडी बादा स्कोरबोर्डवर रन देखील होतात, त्या म्हणजे 70 रन. डीजे प्लीज. सरर होलिका जले शत्रु राह में मिले हमने जब जब शमशीरें ताने है माए भवानी. नन आंधियां उठे शत्रु जड़ से ही मिटे हमने बात यही मन में ठानी है माए भवानी. थँक्यू. तर विनंती असेल की स्वराज 11 दहिसर या टीमचा कॅप्टन आणि केडीएच वाघिवली वाडा या टीमचा कॅप्टन आपण टॉस साठी यायचा आहे. जसं पहिलं सत्र संपेल त्याचबरोबर या स्पर्धेचे जनक नुकतेच ज्यांचं आगमन देखील होते, माजी कार्यसम्राट सरपंच आदरणीय बायरामजी पाटील साहेब. तर विनंती असेल की स्वराज 11 दहिसर या टीमचा कॅप्टन आणि केडीएच वाघिवली वाडा या टीमचा कॅप्टन आपण टॉस साठी यायचा आहे. हे पहिले सत्र संपल्यानंतर त्या अगोदरच आपण आमच्या व्यासपीठावर आपली उपस्थिती दर्शवायची आहे दोन्ही टीमचे कॅप्टन. तर बॉलिंग मार्कवर देखील आमंत्रित केले. ओमकार नाईकला पुन्हा एकदा आमंत्रित केले, ज्याने पिबूनचं पहिले षटक रिलीज केलं होतं आणि त्यामध्ये ओमकार पाटीलच्या माध्यमातून या गोलंदाजाच्या विरोधामध्ये 20 रन देखील येताना आपण पाहिल्या. बॅट्समन मैदानामध्ये दाखल होईल. साजेश पाटील यावेळेस देखील बंटीसाठी हा चेंडू होता, एक सिंगल यावेळेस कंप्लीट केली जाते. दुहेरी रनचा प्रात्यक्षिक, रनआउटची संधी होती परंतु आणि
3 रन यावेळेस कंप्लीट देखील केल्या जात आहेत. वेगाने धावत होता हा बॅट्समन. लिखे जो खत तुझे वो तेरी याद में हजारों रंग थे नजारे बन गए सवेरा जब हुआ तो फूल बन गए चुराए को सितारे बन गए. संजीव न्यू बॅट्समन मैदानामध्ये दाखल होईल. तर न्यू बॅट्समन देखील एक चांगला यंग टॅलेंटेड खेळाडू शुभम ठाकूर बॉलर पुन्हा एकदा सज्ज होईल. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, लेग बिफोरची स्ट्रॉंग अपील आणि बॅट्समन बंटी ठाकूरला देखील दिला जातोय परतीचा इशारा. एक विना आई आम्ही सगळे कोणी आईलो तुझे दारी. एक विना आई आम्ही सगळे कोणी आईलो तुझे दारी. हो एक विना आई आम्ही सगळे कोणी आईलो तुझे दारी. एक विना आई आम्ही सगळे कोणी आईलो तुझे दारी. आमचं सुखाची जमानी तर टीमची धावसंख्या आतापर्यंत होती ती म्हणजे 73 रन, 73 रन. बॅट्समन रोशन पाटील मैदानामध्ये दाखल होईल. मोठा खेळ मात्र रोशन पाटीलला शुभम ठाकूरला देखील करावा लागेल, कारण सुरुवातीला ओमकार पाटीलने एक चांगला फ्लाइंग स्टार्ट दिला आपल्या टीमला. त्यानंतर एक चांगला खेळ बंटी ठाकूरच्या दरम्यान देखील आपण पाहिला. यावेळेस देखील ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. डीप मध्ये फिल्डर आहे, चेंडू जज करेल तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट केली. तर वेळेन दिसेल की स्वराज 11 दहिसर या टीमचा कॅप्टन आणि केडीच वाघिवलीवाडा या टीमचा कॅप्टन आपण टॉस साठी यायचं आहे. हे पहिले सत्र ज्या प्रकारे समाप्त होईल तुम्हा दोन टीमचा या ठिकाणी मात्र जर टॉस केला जाईल पुढच्या सामन्याचा. यावेळेस देखील फटका चांगला आहे, स्वीट साऊंड आपल्याला ऐकायला मिळाला, परंतु लॉंगॉनच्या दिशेने फिल्डर तैनात भानुदासच्या माध्यमातून चांगली फिल्डिंग, तोपर्यंत एकच सिंगल कंप्लीट केली आणि 75 धावा आतापर्यंत होत आहेत. 75 रन. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेस देखील आणि या स्पर्धेमधील हायएस्ट स्कोर प्रेमनाथ 11 मुरबी या टीमच्या दरम्यान आतापर्यंत. आज या स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे आणि या 4थ्या दिवसामध्ये हा स्कोर होतोय तो म्हणजे 81 रन. लाजवाब प्रात्यक्षिक साकारले यावेळेस प्रेमनाथ 11 मुरबी या टीमने. शेवटचा एक बॉल यावेळी शिल्लक असेल. या ओव्हर मधला टार्गेट सेट करणारा बॉल. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होईल. अवे फ्रॉम बॉडी खेळण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेस लाईन चांगली होती. एका सत्राचा खेळ देखील यावेळेस होतोय. पहिल्या सत्रामध्ये रन होतात त्या म्हणजे 81 रन आणि 82 रनचं लक्ष असेल यावेळेस निशिता 11 बामणडोंगरी या टीम समोर. तर 82 रन कशा प्रकारे तुमच्या समोर साकार होतील याचं धावतं वर्णन तुम्हाला ऐकायला मिळेल रवींद्रजी म्हात्रे यांच्या मुखातून. आई तुझे देऊले साजतई फुलाले डोंगरान ग फुलाले डोंगरान पालखीला नाचून गुलाल उडवून सैताचे महिन्यान ग सैताचे महिन्यान डीजे डॅडी ग आई तुझे देऊले साजतई फुलाले डोंगरान ग फुलाले डोंगरान पालखीला नाचून गुलाल उडवून सैताचे महिन्यान ग सैताचे महिन्यान.
हॅलो हॅलो माईक चेक. निश्चयाचं करतोय. उपस्थित मान्यवरांचा बामणनुगरी गावातील ज्येष्ठ प्रतिष्ठित नागरिक रामजी नाईक, राम नाईक साहेबांचा इथे विशेष सन्मान. रुपेश मोहिते आमचे आयोजक यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होतोय. त्यानंतर मिलिंद भोईर साहेबांना देखील मी विनंती करतोय की हा आपण सन्मान स्वीकारायचा आहे. आरके ट्रॉफी आणि या टीम आणि खरं तर पहिला चेंडू सरबाटने केला आणि लंगॉनच्या दिशेने गरजा शिवाजी गौला तारा ते मीरहरा गरजा शिवाजी गौला तारा ते मीरहरा गरजा शिवाजी. थँक यू. थँक यू. इटीमध्ये हा चेंडू इथे मात्र संकेत पाटील या गोलंदाजाचा चेंडू मात्र डॉट जातोय. टिकटॉक मास्टर संदेश अर्थातच संकेत पाटील. हा आता संकेत
चेंडू आहे ते मात्र सरळ हम काले हैं तो क्या हुआ दिल वाले हैं, हम काले हैं तो क्या हुआ दिल वाले हैं, हम तेरे 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 चाहने वाले हैं, हम काले हैं तो क्या हुआ दिल वाले हैं, हम काले हैं तो क्या हुआ दिल वाले हैं, हम तेरे 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 चाहने वाले हैं, हम काले हैं तो क्या हुआ दिल वाले। थँक्यू. इथे तगदी प्रकारचं खातं खोललं नाहीये. पहा गोलंदाज दुसऱ्या क्रमांकावर शुभम ठाकूर आला आणि शुभमनं मात्र पहिल्या चेंडूवर या ठिकाणी गडी बाद केलाय. कुमार आणि बामणडोंगरी संघाचा हा मात्र ते एकूण 21 वाकड आज कल्पेश स्पर्धे पूर्ण माहिती आपल्यापर्यंत पोहोचेल आणि पंचांचं थोडंसं या ठिकाणी चर्चात्मक कदाचित डिसिजन असे इकडे एका बाजूला नाणेफेकी होते. वाघिवली वाडा विपक्ष दैसर आणि दैसर संघाच्या आणि
हा चेंडू एक्क्याऐंशी धावांचा उच्चांक. हा चेंडू आडवा आपण स्क्रीनवर पाहू शकतो. चेंडू व्हेरी गुड डिलिव्हरी. हा चेंडू मात्र परंतु ऑफ स्टंप चेंडूला पाहिलं तर या ठिकाणी ऑफ स्टंप सोडून पंचाने सांगितलं की थोडा ऑफ स्टंप सोडून जातोय आणि या आपल्याला मानावं लागतं क्रिकेटमध्ये 2 अंपायर अंतिम आडव्या चेंडू थँक्यू. चेंडू फेकल्यानंतर हा चेंडू पहा थर्डमॅनला शॉर्ट थर्डमॅनला अगदी वेग अंपायर कोण आणि फलंदाज सुरक्षित आपण पाहतोय चांगले डायरेक्ट हिट झालं होतं परंतु फलंदाज आपण पाहू शकाल त्या ठिकाणी ठाकूर सुरक्षित स्थितीत. षटक क्रमांक 2 देखील समाप्त. शुभम ठाकूर या गोलंदाजाचा संकेत पाटीलनं पहिलं षटक अतिशय महागडं फेकलं तब्बल 20 धावांचं. त्यानंतर शुभम ठाकूरच्या षटकामध्ये धावा आल्या आहेत 12 म्हणजेच एकूण शुभमनं केलेली गोलंदाजी तर कारण सेकंड पॉवर प्लेचं षटक होतं आणि सेकंड पॉवर प्ले मध्ये
अप्रतिम. बामण डोंगरी विपक्ष मुरबी. खरं तर दोन्ही संघ खेळतायत. बामण डोंगरी म्हटलं तर आमची त्यांचाच हा संघ. त्यानंतर राजेंद्र दादा म्हात्रे राजयुवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष. ही आनंद घेत आहेत त्यांचे ग्रामस्थ या मैदानावरून. हा चेंडू सरळ बॅटने केला. चेंडू रोशनकडे जातोय परंतु आणि धावसंख्या 33 या आकड्यावर जाऊन पोहोचते. 33. प्रेमनाथ 11 मुरबी. मुरबी गावची ओळख खरं तर सातत्याने आम्ही नेहमीच म्हणत असतो. भाऊ ठाकूर एक आदर्श म्हणून व्यक्तिमत्व ओळखले जात आहेत आणि मुरबी हा चेंडू पुन्हा एकदा जमेल ते एकेरी धावेनं कदाचित कुठल्याही प्रकारचा फरक पडणार देखील नाही मुरबी संघावर. तुम्हाला या ठिकाणी बामण डोंगरी संघाला जर या आव्हानाच्या जवळपास जायचं असेल तर षटकार आणि चौकार मारावेच लागतील. अजूनही तुम्हाला 48 चेंडू इथे बाहेर निघतोय. पंच बंटी कांबली सर स्वैर करतायत. इशारा विनोदजी कांबली यांचे बंधू बंटी कांबली. नंतर एक फार मोठी ओळख आहे पंचांची. हा चेंडू शॉट नक्कीच. आणि आम्ही समालोचकांच्या वतीनं इथे मैदानावर एक
पूर्णपणे जर विचार केला तर दोन्ही फलंदाज बामणडोंगरी संघाचे हार्ड हिटर आहेत. दोन्ही फलंदाज बारा चेंडू 46 ची गरज असेल. पुन्हा एकदा उरण जैनपेठी हायवे एंड करणं मारा करेल गोलंदाज साजेश पाटील. फास्टर गोलंदाज राईट आर्म रावण द विकेट. फुल मिळेल एकच धाव. एका धावेनं धावसंख्या हळूहळू का होईना संत गतीनं आता बामणडोंगरी संघाच्या प्रेक्षक कारण 11 चेंडू आणि 45 धावा. उलटा बंटी कांबळे यांनी बंटी कांबळीनं नक्कीच सरांनी आपल्याला सांगितलंय की तुम्ही कृपया रिव्ह्यूचा या ठिकाणी सहारा घ्या. तडा येस तडंपायर दॅट्स नो बॉल आणि धाव चेंडू 43 धावा. गोलंदाज साजेश पाटील राईट राऊंड द विकेट न मारा करतोय. अगदी आपण पाहतोय 10 ते 12 पावलांचा स्टार्ट आहे. जैनपेठी उरण हायवे एंड करणं मारा करेल या समोर फलंदाज कल्पेश साठी. आणि पाहूया कशा पद्धतीनं चेंडू खेळला जाईल. हा चेंडू डिफेक्ट कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक बरोबर तिथे सज्ज आहे. एकापेक्षा जास्त धाव मिळणारच नाहीये परंतु फेकी एसटी रक्षक फुल इथे चेंडू डॉट जातोय. अतिशय चांगला चेंडू फेकला साजेशनं.
9 समीकरण होतं, 1 बॉल डॉट. त्यानंतर मात्र 8:36 आता समीकरण. साजेसचा पुढील चेंडू पंचांना पार करून चेंडू टाकलाय. हा चेंडू कोलवर पडला. चेंडू व्हेरी गुड डिलिव्हरी, अप्रतिम चेंडू, ब्लॉक ऑल चेंडू. एकच धाव, एका धावेनं धावफलकावर धावसंख्या एकूण पाहायला मिळते. ज्या पद्धतीनं 82 धावांची आवश्यकता होती, 47 धावा, 7 चेंडू 35 धावा, एक षटकार देखील असेल. प्रकल्पग्रस्त हुतात्म्यांनी घेतल्यानं छातीवर घाव. प्रकल्पग्रस्त हुतात्म्यांनी घेतल्यानं छातीवर घाव. नवी मुंबईच्या विमानतळाला द्या दिबा पाटलांचं नाव. 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 थँक्यू. तर 100% द्यावं ही मात्र अपेक्षा असेल. 6 चेंडू काय प्यार करो छो झाला माझा प्रेम झाला. I love you. प्यार करो छो झाला माझा प्रेम झाला. नक्की चार भानुदास मात्रेच्या बॅट मधून लगावलेले 2 षटकार आणि डीप स्क्वेअर
आमचे गावान लोडाला विंदर गावान लोडाला विंदर गावान लोडाला हे गावान लोडाला विंदर गावान लोडाला आता दारूला सोडाला आमचे कमरेला नक्कीच आता तीन